नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमची माझी या यूट्यूब चॅनलमध्ये. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाच्या आनंदाच्या जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते. तर मंडळी, यावर्षी 2026 मधला 19 एप्रिलला रविवारी आहे. अक्षय तृतीया दिवशी लक्ष्मी प्राप्तीसाठी देखील उपाय केलं जातं आणि याच्याबरोबर अक्षय तृतीया दिवशी आपल्या पितरांच्या सेवा करणं देखील अत्यंत शुभ समजलं जातं. बघा, पितृपक्षामधलं आपण पितरांच्या सेवा करतच असतो. याशिवाय दुसरी महत्त्वाच्या जे दिवस असतं ते पितरांच्या सेवा करण्यासाठी योग्य समजलं जातं. ते म्हणजे अक्षय तृतीयेच्या दिवशी. असं म्हटलं जातं की पितृपक्षामध्ये आणि अक्षय तृतीयेला आपल्या पित्र आपल्या भेटीसाठी पृथ्वी लोकावर येत असतात आणि जर आपण काही गोष्टी आपल्या पितरांसाठी केल्या तर आपल्या पित्र आपल्याला भरभरून आशीर्वाद देतात. बघा, आपल्या देवीच्या सेवा करणं, आपल्या कुलदेवाच्या स्मरण करणं आणि त्यांच्याबरोबर आपल्या पितरांच्या स्मरण करणं, त्यांचे पूजन जर आपण केलं तर आपल्या कोणत्याही कामामध्ये अडथळ येत नाही. लग्न जमत नाही किंवा संतान प्राप्ती होत नाही, इच्छित कामासाठी यश मिळत नाही किंवा काहीतरी अडचणी प्रत्येक कामामध्ये येत आहेत. शुभ कार्य घरामध्ये घडत नाही. जर अशी अडचणी येत असतील, सतत भांडण किंवा काहीतरी विचित्र घटना आपल्या घरामध्ये घडत असतील तर समजून जावे की पितृदोष आपल्याला लागलेली आहे. आणि हा पितृदोष दूर करण्यासाठी जर आपण काही उपाय असा योग्य तिथी दिवशी केलं तर नक्कीच त्याचा चांगली फायदा हा आपल्या संपूर्ण कुटुंबाला, संपूर्ण घराला होत असतो. यामुळेच बघा, पितृपक्षांमध्ये देखील पितरांच्या मनोभावी सेवा केल्याने आपल्या अनेक प्रकारच्या अडचणीमधलं आपल्याला काही न काहीतरी मार्ग मिळत असतं. त्याच्याप्रमाणे बघा, अक्षय तृतीयाच्या जे दिवस आहे, जे तिथी आहे, ती पितरांच्या स्मरणासाठी अत्यंत योग्य मानलं जातं. जर आपण अशा प्रकारे अक्षय तृतीया दिवशी कावळ्याला हा घास खाऊ घातला तर बघा, आपल्या येणारे कामामधल्या जे काही अडथळे आहेत तर ते दूर होतात. त्याच्याबरोबर प्रत्येक काम आपल्या मार्गी लागत असतात. शिवाय जर तुम्हाला काही तुमच्या कौटुंबिक जीवनामधल्या अडचणी येत असतील तर ते देखील नक्कीच दूर होतात. कारण अक्षय तृतीया दिवशी कावळ्याला ही वस्तू खाऊ घातल्याने अनेक प्रकारच्या पितृदोष आपले दूर होतात. यामुळे बघा, नक्कीच सर्वांनी रविवारी 19 एप्रिलला अशा प्रकारे कावळ्याला ही एक वस्तू खाऊ घालायची आहे. असं म्हटलं जातं की कावळ्याच्या स्वरूपामध्ये आपले पित्र आपल्या भेटीला येत असतात आणि जर आपण आपल्या पितरांच्या स्मरण करून अक्षय तृतीया दिवशी हा घास ठेवला तर आपले पित्र ते घास खातात आणि जेव्हा ते घासाला कावळ्याचा स्पर्श होतो तेव्हा आपल्या पितृदोषातून मुक्तता होतं. आपले पित्र हे आपल्यावर संतुष्ट होतात आणि आपल्याला ते भरभरून आशीर्वाद देतात. त्यामुळेच बघा, अक्षय तृतीया दिवशी कावळ्याला घास खाऊ घालणं खूप महत्त्वाचे आहे. भले तुम्ही दुसरी एखादी गोष्ट अक्षय तृतीया दिवशी करू नका, पण तुम्हाला अक्षय तृतीया दिवशी प्रत्येकाला कावळ्याला ह्या घास खाऊ घालायचे आहे. बघा, खूप असा पंचपक्वान्नाचाही स्वयंपाक करावा असं देखील काही नाही, पण ते घास घालत असताना अक्षय तृतीया दिवशी काही वस्तू त्या घासामध्ये आपल्याला पाहिजेत. त्यामुळे बघा, आपल्याला पितरांना मोक्ष प्राप्ती होत असतो. ज्यामुळे अक्षय तृतीया दिवशी कावळ्याला घास खाऊ घालत असताना नक्कीच तुम्ही ही वस्तू यामध्ये ठेवायची आहे. यामुळे अक्षय तृतीया दिवशी पितरांच्या स्मरण आपल्याला न विसरता करायचे आहे. आता 19 एप्रिलला रविवारी अक्षय तृतीया आहे. अक्षय तृतीया दिवशी आपल्याला लवकर उठून नित्य देवपूजा करून घ्यायची आहे. लक्ष्मीच्या पूजन देखील या दिवशी केला जातं. ह्याच्याबरोबर बघा, बरेच भागामध्ये
कर आणि केळी पूजन केलं जातं आणि त्याच्याबरोबर पितरांच्या स्मरण करून आपल्या पितरांसाठी हे कर आणि केळीच्या पूजन करत असतो. तुमच्या भागामध्ये जशी पद्धत असते तसे तुम्ही करू शकता. आता बघा, जर तुम्ही शहरामध्ये राहत असाल किंवा तुम्हाला असे प्रकार पितरांच्या पूजन करणे शक्य नाही, तर फक्त तुम्ही प्रत्येकाने कावळ्यासाठी हा घास काढायचा आहे. तर बघा, अक्षय तृतीया दिवशी काही करायची आहे आपल्याला. जे काही तुम्ही स्वयंपाक बनवला त्यामधला प्रत्येक म्हणजे भात, पोळी, भाजी, आमटी बनवलेली आहे, तर ते प्रत्येक कतला थोडा थोडा पदार्थ एखादी वाटीमध्ये डिशमध्ये तुम्हाला घ्यायचे आहे. बरेच जण या दिवशी पुरणपोळीचा देखील स्वयंपाक करत असतात. पुरणपोळीचा स्वयंपाक केला असेल तर काही पदार्थ तुम्ही बनवल्या आहेत. पुरणपोळी, वरण, भात, आमटी वगैरे, भात, पापड वगैरे, भजे वगैरे असेल, आमटी असेल, तर त्यामधला सगळे पदार्थ थोडी थोडी तुम्हाला घ्यायचे आहे. जर तुम्हाला पुरणपोळी बनवणे शक्य नसेल तर तुम्ही साधा स्वयंपाक जे केलेले आहे त्यामधला बी सगळे पदार्थ पुरणपोळी बनवणे शक्य नाही तर ते तुम्ही तांदूळाच्या खीर देखील बनवू शकता. तर सगळे पदार्थ आपल्याला घ्यायचे आहे. आता बघा, अक्षय तृतीया दिवशी आहे, यामुळे या दिवशी आपल्याला आमरस बनवण्याच्या आहे. कमीत कम एक आंब्याच्या तरी तुम्ही आमरस बनवा आणि आमरस जे आहे तर ते थोडासा या घासामध्ये तुम्हाला घालायचे आहे. आता तुम्हाला काय करायचे आहे ते सगळे एकत्र कालवून घ्यायचे आहे व्यवस्थित स्थित आणि अक्षय तृतीय दिवशी बघा, आंब्याचा मान असतो. आपण जेव्हा पितरांच्या पूजन करत असतो अक्षय तृतीय दिवशी अनेक घरामध्ये पितरांच्या पूजन केलं जातं, तर केळी पूजन केलं जातं. थोडीशी पद्धत वेगळी असू शकतं, पण यामध्ये आंब्याच्या नैवेद्य हा आवर्जून दाखवला जातं. पण बघा, हे तुम्हाला करणं शक्य नाही, तर फक्त तुम्ही काय करायचं, जे आहे स्वयंपाक आहे ते करायचे आहे. गोडवामध्ये तुम्ही मागशी सांगितलेला ते तांदळाचे खीर बनवू शकता आणि सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे थोडासा आमरस तुम्हाला या दिवशी बनवायचे आहे. हे सगळी तुम्हाला एकत्र मिक्स करायचे आहे. एकत्र एक डिशमध्ये ते कालवून घ्यायचे आहे. आता हे सगळी मिक्स केल्यानंतर ना तुम्हाला एखादी केळीच्या पान घ्यायचे आहे. त्या केळीच्या पानावर तुम्हाला पितरांच्या स्मरण करून ते घास जे आहे तर त्या केळीच्या पानावर ठेवायचे आहे. हा घास त्या केळीच्या पानावर ठेवल्यानंतर ना आपल्याला त्यावर थोडीशी काळे तीळ टाकायचे आहे. आता तुमच्या अंगणामध्ये तुम्ही हा घास ठेवू शकता किंवा टेरेसवर तुम्ही हा घास ठेवू शकता. तर आधी तुम्हाला काय करायचे आहे, दक्षिण दिशेला तोंड करून तुमच्या पितरांच्या स्मरण करायचे आहे आणि हा घास अक्षय तृतीय दिवशी माझ्या पितरांना मी स्मरण करून पितरांसाठी ठेवत आहे. तर पितरांनी हा घास ग्रहण करावे असा तुम्हाला तिथे मनोभावी प्रार्थना करायची आहे. आणि आमच्याकडून जर तुमची काही सेवा करायची राहून गेली असेल तर आम्हाला माफ करा अशी तुम्हाला प्रार्थना करायची आहे. स्त्री जर अशी प्रकारचे नैवेद्य दाखवत असतील तर त्यांनी स्मरण आणि माहेरच्या दोन्हीही पितरांचे स्मरण करायचे आहे. आणि हा घास आपल्याला कावळ्यासाठी अक्षय तृतीय दिवशी रविवारी दुपारी 11 ते दुपारी 11:30 11 ते 5:30 ह्यापर्यंत तुम्हाला कधी जमला तेव्हा दिवसभरामध्ये न विसरता काळे तीळ आणि आमरस जे आहे तर आपल्याला टाकायचे आहे. आणि आपण वापरलेली तर आपले पितृदोष दूर होतात. तर नक्कीच अक्षय तृतीय दिवशी असे प्रकारे हा घास कावळ्याला खाऊ घाला. आपले पितृदोष तर दूर होणारच आणि आपले पितरांचे आपल्यावर भरभरून आशीर्वाद देण्यासाठी अक्षय तृतीय दिवशी न विसरता सर्वांनी असा हा घास कावळ्याला खाऊ घालायचे आहे. भले तुम्ही शहरामध्ये राहत असेल, दुसरीकडे राहत असेल, एक मुख्य गावी
तुम्हाला जण जाणं शक्य नाही तर तुमच्या घरच्या घरी असे प्रकार हा नैवेद्य किंवा ह्या जे घास आहे ते तुम्ही कावळ्याला दाखवलं तरी तुम्ही चालतं. अंगण असेल तर नाहीतर टेरेस असेल तर तिथेही तुम्ही, कुठे झाड आहे तर तिथे देखील पितरांच्या स्मरण करून ठेवू शकता. आपण तोंड दक्षिणकडे करून अशा प्रकारे ते पितरांच्या स्मरण करून घ्यायचे आहे. हा घास अक्षय तृतीये दिवशी कावळ्याला दाखवायचा आहे. तर मंडळी, हे तुम्हाला कसं वाटलं? व्हिडिओ आवडला असलं तर लाईक करा, शेअर करा आणि शेअर करा. भेटूया असंच एक नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.